घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या 2 ऑगस्टच्या भागामध्ये गोंधळी जेव्हा आता पुढील गोंधळ कोणाचा घालायचा आहे असे विचारतात, तेव्हा ऐश्वर्या उभी राहते, नमस्कार करते आणि त्यानंतर त्यांना पार्वती असं नाव सांगते. तेव्हा आता गोंधळींनी जेव्हा पार्वतीचं नाव घेतलेलं असतं तेव्हा ऋषिकेश जानकीला मोठा धक्काच बसतो. तर नानाही धक्क्याने आता उभे राहतात. कोणाला काय चाललं आहे तेच कळत नसतं. तर अचानकपणे आता तिथे लाईट्स जातात. तर सगळेजण गोंधळलेले असतात. तेव्हा आता गोंधळी म्हणायला लागतात की नक्की लाईटला काय झालं आहे, अचानक लाईट कशी काय गेली. या संधीचा फायदा साधून आता ऐश्वर्या पटकन नानांच्या रूममधलं ते पत्र गायब करण्यासाठी जाते. तेव्हा आता शरूचा खूप संताप होत असतो. शरू म्हणते की लाईटला सुद्धा आत्ताच जायचं होतं का. विजांचा कडकडाट व्हायला सुरुवात झालेली असते. जोरजोरात पाऊस यायला लागलेला असतो आणि त्यातून आता ओवी घाबरलेली असते. तर सारंग पटकन आता गुलाबला सांगतो की जाऊन जनरेटर ऑन कर. अचानक नानांचं लक्ष जेव्हा दरवाजात जातं तर समोर आता पार्वतीला पाहून नाना थक्कच नाना आता पूर्ण घाबरून गेलेले असतात. त्यांची बोबडी वळालेली असते. तर इतक्यात आता लाईट्स ऑन होतात. तेव्हा आता सगळेजण खुश होतात. तर सारंग तिथे म्हणतो की ऐश्वर्या कुठे गेले आहेत. तर शरू म्हणते की हो आत्ताच तर इथे होती ना ती. इतक्यात ऐश्वर्या पाठीमागून आता मेणबत्ती घेऊन आलेली असते आणि ती सांगते की सारंग मी इथेच आहे. ते काय आहे ना, लाईट्स गेले होते ना, मी मेणबत्ती आणण्यासाठी गेले होते, परंतु याचा काही उपयोग नाही आहे, आता विजूया. तेव्हा सारंग सांगतो की परत जर गेल्या लाईट तर उपयोगी पडेल, राहू दे तिथे. सुमित्रा आता तिथे नानांना सांगते की हे पार्वती म्हणाले का. त्यावर ते नाना सांगतात की हो मीही तेच ऐकल्यासारखं वाटतंय मला. तर ऐश्वर्या लगेच तिथे गोंधळींना सांगते की माझं नाव ऐश्वर्या सारंग रणदिवे आहे. पार्वती नावाचं आमच्या घरात कोणीच नाही आहे. ऐश्वर्याच्या एका घोर चुकीने तिथे आता खरी सूत्रधार तीच आहे हे जानकीच्या लक्षात आलेलं असतं. सगळा खेळ कोणी रचला आहे हे आता पक्की खात्री पटत जानकीचा संशय डायरेक्ट ऐश्वर्यावरती गेलेला असतो. तर त्यानंतर गोंधळींनी गोंधळाला सुरुवात केलेली असते. तर त्यानंतर गोंधळ अर्ध्यात आलेला असतो. तेव्हा आता ऋषिकेशला गोंधळींनी जानकीला उचलून घेत आता 5 फेऱ्या त्याभोवती मारायला सांगितलेले असतात. तेव्हा आता ऋषिकेश जानकीला उचलतो आणि 5 फेऱ्या घेत असतो. तेव्हा ते सगळं काही पाहून आता तिथे ओवीला मात्र खूप कौतुक वाटत असतं. सगळेजण आता खूप खुश असतात. तर त्यानंतर सगळ्यांनी आता दिवटे हातात घेतलेले असतात आणि दिवटी घेऊन सगळेजण आता पाऊल खेळत असतात. सगळ्यांनी आता जोडीजोडीने दिवटी हातामध्ये घेतलेली असते आणि त्या पूजेच्या भोवती सगळेजण फेऱ्या घेत असतात. तेव्हा जानकीच्या मनातून आता ते सगळे काही खळबळ मिटतच नसते आणि ऐश्वर्याचं लक्ष त्यांच्यावरून हटत नसतं. कारण ते दोघे किती अस्वस्थ आहेत, त्यांच्या मनामध्ये किती चलबिचल चालली आहे हे मात्र ऐश्वर्याला चांगलंच ठाऊक असतं. तर त्यानंतर तिथे आता आरतीला सुरुवात झालेली असते. देवी आईची आरती करत असताना सगळेजण आता मग्न झालेले असतात. देवी आईचा उधो उधो करत असतात. तर त्यानंतर आरती पूर्ण झालेली असते आणि गोंधळ सुद्धा आता पूर्ण झालेला असतो. त्यानंतर आता ऋषिकेश जानकी दोघेही मिळून आता देवीचा आशीर्वाद घेतात. तेव्हा आता जानकी देवीकडे प्रार्थना करते की माझ्या घरामध्ये आता कोणत्याही गैरसमजामुळे या नात्यांना तडा जाऊ देऊ नकोस, सगळ्यांचं रक्षण कर. तर ऋषिकेश आता देवी आईकडे प्रार्थना करतो की नाना माझ्या आईची गेले कित्येक वर्ष फसवणूक करत आहेत आणि ती गोष्ट मला सहन होत नाहीये. त्यामुळे पार्वतीचं जे काही सत्य आहे ते वेळेवरती मला कळू दे. तर आता सगळे काही पूजा वगैरे सगळे संपल्यानंतर सगळेजण आपापल्या खोलीमध्ये असतात. तर इकडे आता नानांच्या मनात आता विचारांचं काहूर उठलेलं असतं. ते सुमित्राला सांगतात की त्यांनी पार्वतीचं नाव घेतलं. देवी आईच्या मनात नक्की काय चाललं आहे काय माहिती आणि तो डावा कौल मिळालेला आहे. तर नानांची आता सुमित्रा समजूत घालते. ती सांगते की तुमच्या मनाला ना भुंगा लागला आहे. अहो एवढं आपण छान पद्धतीने देवी आईचं दर्शन घेऊन आलो, आता घरात छान पद्धतीने गोंधळही पार पडला आहे, सगळं काही व्यवस्थित छान पार पडलं आहे, तुम्ही काळजी नका करू, आता तुम्ही आराम करा. इतक्यात आता नानांच्या लक्षात येतं की ऋषिकेशने त्यांना दिलेलं पत्र त्यांनी अजून वाचलेलंच नाहीये. तेव्हा आता ते सुमित्राला सांगतात की मी ऋषिकेशचं पत्र वाचून घेतो. तर सुमित्रा सांगते की तुम्ही पत्र वाचा. काय आहे ना, आज बिचारा जानकीवरती सगळे काही कामाची जबाबदारी पडली आहे, तिला मदत तर करायला हवी आहे ना. आणि सुमित्रा आता जानकीच्या मदतीसाठी जाते. नाना आता पत्र वाचायला घेतात. तर इकडे ऐश्वर्या आता किचनमध्ये काम करण्यासाठी आलेली असते. इतक्यात तिथे जानकी येते आणि तिला विचारते की काय ग, तू पार्वतीला ओळखतेस का. तेव्हा ऐश्वर्या थोडीफार गडबडते. ती सांगते की पार्वती, आपल्या घरात पार्वती नावाचं कोणीच नाही आहे. तेव्हा आता जानकी सांगते की मग त्या गोंधळ्याने तुझं नाव पार्वती कसं काय घेतलं. तर तिथे ऐश्वर्या सांगते की अहो माझं एवढं छान नाव आहे ऐश्वर्या, मी कशाला सांगेन त्यांना माझं नाव पार्वती असं घ्यायला. त्यावर आता जानकी तिने आता ऐश्वर्याचं खरं पकडलेलं असतं
आणि ती सांगायला घरातल्या सगळ्यांचं नाव त्यांनी बरोबर घेतलं आणि तुझंच नाव चुकीचं कसं काय घेतलं? ऐश्वर्या आणि पार्वती या दोघांमध्ये, या दोन नावांमध्ये तुला काही साम्य वाटतं आहे का ऐश्वर्या? मग कसं काय त्यांनी तुझं नाव पार्वती असं घेतलं? तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की अहो मी नाव माझं ऐश्वर्याच सांगितलं होतं, त्यांनी चुकीचं ऐकलं आहे कदाचित. आता तुम्हाला खरं वाटत नाही आहे का? मग कोणाची शपथ घेऊ सांगा मी, सारंगची? तेव्हा आता ऐश्वर्यावरती जानकी चिडते. जानकी सांगते की तोंड बंद ठेव, सारंगची शपथ घेऊ नको. त्यावरती ऐश्वर्या सांगते की ठीक आहे वहिनी, परंतु मला एक गोष्ट कळत नाही आहे, पार्वती या नावाने तुम्ही का इतक्या डिस्टर्ब झाला आहात? ऐश्वर्या खूप चालाक असते, ती वेळेवर त्या बाजी पालटते आणि उलट आता जानकीलाच प्रश्न विचारायला लागते. ती म्हणते की पार्वती यांचं आता पर्टिक्युलर आपल्या घराशी काही नातं आहे का? म्हणजे तुमची ओळख आहे का? कारण त्यांनी नाव घेतल्यापासून तुम्ही खूप डेस्परेट झाला आहात. कोण आहे ही नक्की पार्वती? सगळं काही माहिती असून आता ऐश्वर्या असा आव्हानात असते की जणू काही तिला माहितीच नाहीये. जानकीचा आता रुद्र अवतार धारण झालेला असतो आणि ती सांगते की ऐश्वर्या बराबोलाने सांग की नक्की खरं काय आहे ते. जर मला बाहेरून कळलं ना तर मी इतक्यात आता तिथे सुमित्रा येते आणि विचारते की काय काय चाललं आहे दोघींचं नक्की, काय कळायचं बाकी आहे? तेव्हा आता जानकी काही नाही म्हणून विषय बंद करते, परंतु मुद्दाम ऐश्वर्या विषय वाढवते. ती तिथे आता सुमित्राला सांगते की अहो आई, वहिनींना असं वाटतं आहे की मी चुकीचं नाव घेतलं आहे, म्हणजे मी त्या गोंधळींना माझं नाव ऐश्वर्या आहे असं सांगितलं होतं आणि त्यांनी ते चुकीचं पार्वती असं ऐकलं. आपल्या घरात पार्वती कोणी आहे का? आणि मी स्वतःचं नाव चुकीचं का सांगेन? तेव्हा आता सुमित्रा सांगते की बरं बस, हा विषय आता इथेच बंद करा, तुला सारंग बहुतेक शोधतो आहे, तू जातेस का? असं तिला सांगून आता ऐश्वर्याला पाठवून देते. सुमित्रा आता जानकीला विचारते की काय झालं आहे तुमच्या दोघींच्या, म्हणजे तुमच्या जावाजावांच्या मध्ये काही वाजलं आहे का पुन्हा? तेव्हा आता जानकी सांगते की होय नाही, ते काय झालं आहे माहिती का, मला असं ऐश्वर्याने स्वतःहूनच आता पार्वती असं गोंधळ्यांना नाव घ्यायला सांगितलं असं वाटत होतं, म्हणून मी तिला विचारत होते. आपल्या घरात कोणीच नाही आहे ना पार्वती नावाचं. त्यावर ते आता सुमित्रा चुकून बोलून जाते की अगं तिला खोटी माहिती आहे की पार्वती नक्की कोण आहे ते. शब्दात आता जानकीला सगळं काही समजलेलं असतं की नक्कीच आता पार्वतीबद्दल सुमित्राला सुद्धा सगळं माहिती आहे, परंतु चेहऱ्यावरती तसे भाव न दाखवता जानकी विचारते की म्हणजे तुम्हाला माहिती आहे का पार्वती कोण आहे ते? त्यावर ते आता सुमित्रा खोटं बोलते. ती सांगते की अगं नाही, मला कसं माहिती असणार, कारण आपल्या घरात पार्वती नावाचं तर कोणीच नाही आहे, त्यांनी चुकून नाव घेतलं असेल अगं. त्यावरती जानकी आता सांगते की हो ना, तेही आहेच म्हणा. जानकीला आता सुमित्रावरती थोडाफार संशय आलेला असतो, तर त्यानंतर ती सांगते की बरं ठीक आहे आई, हे सगळं काय आहे ते मी गुलाबदादांना आवरायला सांगते, आलेच मी, असं म्हणून जानकी तेथून जाते. जानकी गेल्यानंतर आता सुमित्रा विचार करते की जानकी पार्वतीबद्दल एवढं का विचारत होती आणि नक्की जानकी म्हणते तसं ऐश्वर्याने पार्वतीचंच नाव घेतलं होतं का? या दोघींना आता पार्वतीबद्दल खुणखुणी लागली नाही आहे ना? देवा, जर असं असेल तर काही कळू देऊ नकोस, पार्वतीबद्दलचं सत्य या दोघींनाही कळू देऊ नकोस. जर ऋषी माझा मुलगा नाही आहे हे सत्य जर ऋषीला कळलं तर तो पूर्ण कोसळून जाईल. आता सुमित्राच्या मनामध्ये विचारांचं काहूर वाजलेलं असतं. सुमित्राच्या मनामध्ये अखेर आता एक वेगळीच भीती निर्माण झालेली असते. तर इकडे जानकी आता जेव्हा खोलीमध्ये जाते तेव्हा ऋषिकेश विचारतो की विचारलंस का तू ऐश्वर्याला सगळं, काय म्हणाली ती? तेव्हा आता जानकी सांगते की नाही, नेहमीप्रमाणेच मला काहीच माहिती नाही आहे, मीच ते नाव घेतलंच नव्हतं वगैरे वगैरे. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की मला तर आता खात्री पटली आहे की हे सगळ्यामागे ऐश्वर्याचाच हात आहे. आपल्याला जे फेक कॉल येत होते ना ते कदाचित ऐश्वर्याच करत असेल. ऋषिकेश आता बरोबर विचार करत असतो, परंतु उलट विचार जानकी करते. ती सांगते की नाही, मला तर असं वाटतं आहे की ऐश्वर्याला जर सत्य माहिती असतं तर तिने मोठा कांगावा केला असता, तमाशा घातला असता, परंतु तिने ज्या अर्थी काहीच केलेलं नाही आहे त्या अर्थी तिला काही माहितीच नसेल. त्यावरती ऋषिकेश म्हणतो की अगं परंतु तिला वाईटपणा घ्यायचा नसेल तर, म्हणून ते आपल्याला पुढे करते आहे, असंही असू शकतं ना? त्यावरती आता जानकी सांगते की असू शकतं, परंतु मला ना आता काहीतरी गडबड वाटते आहे. तेव्हा आता ऋषिकेश विचारतो की कसली गडबड? तर जानकी सांगते की मी आणि ऐश्वर्या जेव्हा या विषयासंदर्भात बोलत होतो तेव्हा तिथे अचानक आई आल्या आणि आई नकळतपणे बोलून गेल्या की ऐश्वर्याला काय माहिती कोण पार्वती आहे ते. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की म्हणजे आईला पार्वतीबद्दल सगळं माहिती आहे तर? तेव्हा आता जानकी म्हणते की मला तर असंच वाटतं आहे. आणि त्यानंतर मला असं वाटलं की त्यांनी बाजू सावरून घेतली. त्या लगेचच त्यांनी वाक्य फिरवलं की आपल्या घरात पार्वती नावाचं कुणीच नाही आहे ना, त्यामुळे कोणाला कसं काय माहिती असणार?
तर जानकी ती आता ऋषिकेशला सांगते की मला तर असं वाटतं आहे की ही खळबळ आपल्या मनात चालली आहे, त्यामुळे आपल्याला असं वाटतंय की ऐश्वर्या किंवा आई यांना पार्वतीबद्दल सगळं काही माहिती आहे. ऋषिकेश, एक सांगू का, हा गुंता आता खूप वाढत चालला आहे. वेळीच आपल्याला सगळं काही ठीक करावं लागेल. असं जानकी बोलत असताना अचानकपणे दरवाजा वाजतो. तिथे आता नाना आलेले असतात. जेव्हा ऋषिकेश दरवाजा उघडतो तर समोर नाना असतात. नाना सांगतात की ऋषिकेश, मी तुझं पत्र वाचलं आहे आणि त्याचं खरं उत्तर मी उद्या तुला देतो, असं सांगून नाना तिथून जातातही. तेव्हा आता दरवाजा बंद करतो ऋषिकेश आणि जानकीला सांगतो की मी विचारलेल्या प्रश्नावरती नाना इतकी शांत कशी काय असू शकतात. त्यावर आता जानकी म्हणते की कदाचित वादळापूर्वीची शांतता असावी ही. दुसऱ्या दिवशी सकाळी आता जानकी ऋषिकेशकडे आलेली असते आणि ती त्याला समजावते की का उगाचच इतके रेसलेस होत आहेत. नाना म्हणाले आहेत ना ते उत्तर देणार आहेत तुमच्या प्रश्नांची. तेव्हा आता ऋषिकेश सांगतो की नाही जानकी, मी तर असा विचार करतो आहे की नानांनी जर सांगितलं किंवा आहेत माझे त्या बाईशी संबंध आणि तू याच्यामध्ये अजिबात पडू नकोस असं नाना जर म्हणाले तर मी काय करणार आहे जानकी. मला ना सगळ्या मर्यादा ओलांडून नानाने या सगळ्यांचा विचारावा लागेल. ते आईची खूप मोठी फसवणूक करतायत जानकी. ऋषिकेश आता खूप टेन्शन घ्यायला लागलेला असतो, खूप विचार करायला लागलेला असतो. तो सांगतो की जानकी, आपण आता नानांचा लग्नातला फोटो पाहिला आहे, म्हणजे त्यांची एक ती बायको जर रिश्तेदार असेल तर आपण काय करणार आहोत, आईला न्याय कसा मिळवून देणार आहोत. आणि जर नानांना आता त्या बायकोपासून जर काही मुलं असतील तर, आणि कदाचित म्हणूनच नाना आता तिथे पैसे पाठवत असतील. तेव्हा आता जानकी ऋषिकेशला समजावते. ती म्हणते की अहो या जर तरच्या गोष्टी आहेत ना, हे जेव्हा केव्हा घडेल तेव्हा सगळं काही सांगितलं जाईल तेव्हा कळेल ना आपल्याला ऋषिकेश. तेव्हा आता ऋषिकेश ऐकायलाच तयार नसतो. त्याच्या मनातली खळबळ कमीच होत नसते. तो सांगतो की नाही, आईवरती अन्याय होतो आहे आणि ही गोष्ट मला सहन होत नाही आहे, परंतु खरा अन्याय तर ऋषिकेशवर पुन्हा होणार असतो हे ऋषिकेशला अजूनही कळलेलं नसतं. जानकी तिथे आता ऋषिकेशला सांगते की उलट नाना आपल्याला हेच सांगतील की माझा त्या बाईशी काही संबंध नाही आहे ऋषिकेश, तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे आणि आपण असा चुकीचा त्यांच्याबद्दल विचार केला म्हणून ते आपले कानही उपटतील. ते बरं आहे ना आपल्यासाठी. तुम्ही आधी शांत व्हा बरं ऋषिकेश, तुम्ही स्वतःला सावरा. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की नाही, जोपर्यंत मला सत्य कळत नाही आहे ना तोपर्यंत माझ्या मनातली खळबळ अशी शांत नाही होणार आहे जानकी. तर तिकडे आता सारंग फोनवरती बोलत असताना ऐश्वर्या विचार करते की आता पुढचं जाळं विणायचं असेल तर या लोकरीच्या गुंड्यालाच घेऊन विणावं लागेल. तेव्हा आता ऐश्वर्याने पुढच्या प्लॅनिंगला सुरुवात केलेली असते. तर ऐश्वर्या तिथे आता सारंगला म्हणते की जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादाचं लग्न झालं आहे, मग त्यामध्ये खूप सारे गिफ्ट्स आले आहेत ना, आपण ती गिफ्ट्स ओपन करून बघायची का त्यामध्ये काय आहे काय नाही ते. तेव्हा आता सारंग सांगतो की अरे वा, हे तर माझं खूप आवडीचं काम आहे, परंतु काय आहे माहिती आहे का ऐश्वर्या, गिफ्ट्स ना असे दोघांमध्ये ओपन करायचे नसतात, सगळ्या घराबाराला एकत्र घेऊन ओपन करायचे असतात. म्हणजे कसं दंगा मस्ती करून कमेंट्स पास करून ते किती छान वाटेल ना. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की एक्झॅक्टली मला सुद्धा असंच हवं आहे. नकळतपणे आता ऐश्वर्याने सगळं सांगून टाकलेलं असतं, परंतु सारंगला त्याची भनकही नसते. सारंगची एक्साइटमेंट आता खूप वाढलेली असते. तो सांगतो की आता आपण सगळेजण गिफ्ट्स ओपन करू ना. तेव्हा आता मी जानकी वहिनीला भजी करायला सांगतो, म्हणजे एकीकडे गिफ्ट्स ओपन होतील त्याची मजा आपण घेऊ आणि दुसरीकडे भजीची मजा. मी सांगतो लगेचच. आता जानकी वहिनीला असं सांगून आता तो पटकन पळत जातो. तेव्हा आता कारस्थानी ऐश्वर्या म्हणते की मला ही मजाच येणार आहे. ती खूप खुश असते कारण ती आता सगळ्यात मोठा धमाका करणार असते रणदेवींच्या घरात. तर त्यानंतर जानकीने आता भजी बनवलेली असतात. सगळेजण आता भज्यांची खूप वाट पाहत असतात. इतक्यात आता ओवी पळत आलेली असते. तेव्हा आता सुमित्रा ओळखते की ही सारंगचीच लहर दिसते आहे. असलं काही ना त्यालाच सुचतं. तेव्हा आता जानकी सांगते की लग्नामध्ये खूप जास्त गोडधोड झालं ना आई, त्यामुळे सारंग भाऊजी म्हटले की खमंग असं काहीतरी खायला हवं आहे म्हणून भजी केली. परंतु आई, एक गोष्ट नक्की आहे, ह्या सारंग भाऊजीचं निमित्त झालं, परंतु घरात सगळ्यांना भजी खायला मिळतात आणि आवडतात सुद्धा. काय नाना, बरोबर की नाही. तेव्हा आता नाना म्हणतात की हो, आणि जानकीचं ते खूप कौतुक करतात. ते सांगतात की भजी खूप छान झाली आहेत, खरोखर तुझ्या हाताला खूप चव आहे जानकी. इतक्यात तिथे ऋषिकेश आलेला असतो. ऋषिकेशच्या मनातून विचार काही जात नसतात. तेव्हा आता ऋषिकेश बसतो. इतक्यात आता नाना पत्राचा विषय काढतात. तर ऐश्वर्याने आता ते पत्र बदललेलं असतं आणि त्याच्या जागी वेगळंच पत्र ठेवलेलं असतं. तेव्हा आता पत्र वाचलं आहे म्हटल्यानंतर ऋषिकेश धक्क्याने उठतो. तर नाना म्हणतात की अरे, तू ज्या शेतजमिनीबद्दल बोलतो आहेस ना, ती शेतजमीन घेऊयात ना आपण. तेव्हा आता ऋषिकेश आणि जानकीला मोठा धक्काच बसतो, कारण त्या पत्रामध्ये त्यांनी लिहिलेलं वेगळंच असतं आणि नाना वेगळ्याच विषयासंदर्भात बोलत असतात.
तर पुढील भागात आपण पाहणार आहोत की ऐश्वर्याने तिला हवा तसंच सगळं काही तमाशा मांडलेला असतो. ऐश्वर्याने आता त्या गिफ्टच्या बॉक्समध्ये ते पत्र आणि फोटो लपवून ठेवलेले असतं आणि त्याला गिफ्टच्या रॅपरने पॅक केलेलं असतं. त्यानंतर ती स्वतःच आता ते ओपन करते आणि सांगते की अरे हे तर पत्र आहे ऋषिकेश दादांनी नानांसाठी लिहिलेलं पत्र. आणि ती सर्वांसमोर आता मोठ्याने ते पत्र वाचते. त्या पत्रामध्ये ऋषिकेशने लिहिलेलं असतं की आई तुमच्या समोर असताना सुद्धा नाना तुम्ही दुसऱ्या परस्त्रीकडे का गेलात. तेव्हा आता एक एक करून सगळेजण पत्र पाहतात. सारंग, शरू सर्वांनाच मोठा धक्का बसलेला असतो. तर त्यावेळी आता सुमित्रा विश्वास दाखवत म्हणते की अगं ऐश्वर्या काहीतरी चुकीचं का बोलते आहेस. ऋषिकेश असं काही पत्र लिहिणं शक्यच नाही आहे. तेव्हा आता ऋषिकेश कबूल करतो. तो सांगतो की नाही आई ते पत्र मीच लिहिलं आहे. तुला माहिती आहे का तू असताना सुद्धा तुझी नानांनी फसवणूक केली आहे. आपल्या घरच्यांची फसवणूक केली आहे. यांनी परस्त्रीकडे जायची गरज नव्हती. तेव्हा आता सुमित्रा खूप चिडते कारण सुमित्राला पार्वतीबद्दल सगळं काही माहिती असतं आणि सर्वांसमोर आता सुमित्रा रागाच्या भरात ऋषिकेशचं थोबाड फोडते. तिथे आता सर्वांनाच मोठा धक्का बसलेला असतो. परंतु कारस्थानी ऐश्वर्याचा प्लॅन मात्र सक्सेसफुल झालेला असतो. तर आता आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे एपिसोड पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.